बघा आता आपण इंटरसेक्शन ऑफ सॉलिडचे प्रॉब्लेम घेऊ. इंटरसेक्शन ऑफ सॉलिड पण खूप सिंपल असा टॉपिक आहे इंटरसेक्शन ऑफ सॉलिडचा. लक्ष द्या. बघा आता इंटरसेक्शन ऑफ सॉलिडमध्ये तुम्हाला प्रश्न बघा कसा विचारला जातो. आता इकडे लक्षात घ्या, तुम्हाला इंटरसेक्शन ऑफ सॉलिडचा अर्थ काय होतो? एक सॉलिड दुसऱ्या सॉलिडमध्ये पेनिट्रेट होणार आहे. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं एक सपोज एक स्क्वेअर प्रिझम आहे. इकडं लक्षात घ्या, मी म्हटलं, तुम्ही लक्ष द्या यार, मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं एक स्क्वेअर प्रिझम आहे आणि तो स्क्वेअर प्रिझम HP वर ठेवलेला आहे, इक्वल इन्क्लाइन आहे, तर तुम्ही त्याचा फ्रंट टू टॉप काढू शकता. हे बघा, स्क्वेअर प्रिझम आहे, HP वर ठेवलेला आहे, इक्वल इन्क्लाइन आहे, तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. स्क्वेअर प्रिझम जर HP वर ठेवलेला असेल आणि इक्वल इन्क्लाइन असेल तर टॉप व्ह्यू मध्ये इक्वल इन्क्लाइन स्क्वेअर दिसणार आहे, बरोबर. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसेल? फ्रंट व्ह्यू मध्ये असे रेक्टँगल दिसेल की नाही? फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे? असे दोन रेक्टँगल दिसतील, हा या प्रोजेक्शन मधला एक, या प्रोजेक्शन मधला एक. ओके, आता लक्षात घ्या, मी जर तुम्हाला म्हटलं की या या प्रिझम मध्ये, या स्क्वेअर प्रिझम मध्ये दुसरा एक हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझम पेनिट्रेट केलेला आहे. म्हणजे इंटरसेक्ट केलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे हा एक स्क्वेअर प्रिझम आहे, या स्क्वेअर प्रिझम मध्ये एक हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझम जो आहे ना, तो असा पेनिट्रेट केला, म्हणजे आर पार याच्यामधून असा आर पार दुसरा एक प्रिझम पेनिट्रेट झालेला आहे. याला म्हणतात इंटरसेक्शन ऑफ प्रिझम. इंटरसेक्शन ऑफ प्रिझम म्हणजे काय? when one solid is penetrated by another solid, then it is called intersection of solid. लक्षात येतंय? म्हणजे आता हा एक सॉलिड आहे, या सॉलिड मधून आतमधून एक सॉलिड दुसरा पेनिट्रेट होऊन इकडून पेनिट्रेट झाला आणि तिकडून बाहेर निघाला, म्हणजे त्याला म्हणायचं इंटरसेक्शन, म्हणजे इंटरसेक्ट झाला तो त्याच्यामध्ये पेनिट्रेट झाला, तर याला इंटरसेक्शन ऑफ सॉलिड म्हणतात. लक्षात घ्या. आता तुम्हाला हे जे इंटरसेक्शन ऑफ सॉलिडचे प्रॉब्लेम आहेत हे खूप सिंपल आहे, आपण डायरेक्ट प्रॉब्लेम थ्रू जाऊ. लक्षात घ्या, आता इथं काय सांगितलंय बघा, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय सांगितलंय? अ व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम, साइड ऑफ बेस 50 mm, ऍक्सिस लेंथ 100 mm. गिवन डाटा, यस, याचं म्हणणं आहे गिवन लिहू. ठीक आहे, गिवन लिहायचं तर लिहा. काय दिलंय बरं गिवन मध्ये? कोणत्या टाईपचं सॉलिड आहे? स्क्वेअर प्रिझम आहे, बरोबर. स्क्वेअर प्रिझम आहे, याचं साइड ऑफ बेस किती आहे? साइड ऑफ बेस किती आहे? 50 आहे ना, 50 mm. आणि ऍक्सिस लेंथ किती आहे? ऍक्सिस लेंथ आहे 100 mm. ऍक्सिस लेंथ किती आहे? 100 mm. पुढे काय सांगितलंय बघा, इक्वली इन्क्लाइन टू व्हीपी. याचे वर्टिकल फेसेस कशा आहेत? इक्वली इन्क्लाइन टू व्हीपी आहे. कसा आहे तो? इक्वली इन्क्लाइन टू व्हीपी. आता इकडे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही इथपर्यंत प्रॉब्लेम रीड करणार ना, तेव्हा इथपर्यंत प्रॉब्लेम रीड केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन जे आहे ते ड्रॉ करायचं आहे. तर सोल्युशन ड्रॉ करत असताना लक्ष द्या सगळे, सोल्युशन ड्रॉ करत असताना सगळ्यात पहिलं तुम्ही इथं काय करणार? एक ऍक्सिस ड्रॉ करा. बघा, अशा पद्धतीनं इथे एक ऍक्सिस ड्रॉ होईल. दिसतोय हा ऍक्सिस सगळ्यांना? हा रेड कलरचा ऍक्सिस दिसेल का सगळ्यांना? आता लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा इक्वली इन्क्लाइन स्क्वेअर प्रिझम हा व्हीपीला इक्वली इन्क्लाइन असतो स्क्वेअर प्रिझम, तेव्हा टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे? इक्वली इन्क्लाइन स्क्वेअर दिसणार. काय दिसणार आहे फजल? इक्वली इन्क्लाइन स्क्वेअर दिसणार आहे. मग काय करायचं? इथं टॉप व्ह्यू मध्ये इक्वली इन्क्लाइन स्क्वेअर ड्रॉ करा. बघा, हा टॉप व्ह्यू मध्ये असा वाटतोय का? स्क्वेअर वाटतोय का? वाटतोय. ठीक आहे, चला आता याला थोडंसं फिरवू आपण, म्हणजे इक्वली इन्क्लाइन वाटेल. तो म्हणतो इक्वली इन्क्लाइन वाटतंय, काही गप्पा आणतो. फिरवी करा. चलो, हो गया इक्वली इन्क्लाइन. चलो, हो गया. बघा, आता जेव्हा तुम्ही इथपर्यंत प्रॉब्लेम वाचणार ना, कुठपर्यंत? इथपर्यंत. इथून चालू करायचा प्रॉब्लेम वाचायला. इथून जर चालू केला आणि हे दोन गोल केलेल्या ओळी तुम्ही वाचल्या, तर तुम्हाला इथून लक्षात येतं की एक स्क्वेअर प्रिझम आहे, तो व्हीपीला इक्वली इन्क्लाइन आहे, म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये इक्वली इन्क्लाइन स्क्वेअर दिसणार आहे, ज्याची साइड ऑफ बेस 50 mm आहे आणि ऍक्सिस लेंथ 100 आहे. तर लक्षात घ्या, आता याला तुम्ही नंबरिंग करू शकता. हे दिसतंय का रे कलर? दिसत नसेल तर थोडंसं याला असं करू, इकडे लक्ष द्या. बघा, याला नंबरिंग करा, 1 2. तुम्ही लेटरिंग पण करू शकता, 3 4. आता याचे प्रोजेक्शन घ्या. बघा, याचे प्रोजेक्शन घ्या. प्रोजेक्शन घेताना काय करा? हा 1 आहे, याला प्रोजेक्ट करा 1 ला. ऍक्सिस लेंथ किती आहे रे?
100 आहे ना, 100 पर्यंत याला प्रोजेक्ट करा. नंतर हा 2 4 एका लाईनमध्ये येईल, हा 2 4 एका लाईनमध्ये येईल, याला प्रोजेक्ट करा, थोडंसं फिरवावं लागेल त्याला. नंतर हा 3 जो आहे तो इकडं बघा असं येणार आहे. ठीक आहे. आता याला थोडंसं रोटेट करा, कारण हा इकडं येतोय ना. ठीक आहे. बघा आता इक्वल इन्क्लाइन स्क्वेअर आहे, इक्वल इन्क्लाइन याची हाईट किती आहे, ॲक्सिस लेंथ 50 आहे, 100 आहे, ॲक्सिस लेंथ किती आहे 100. मग याला 100 पर्यंत अशा पद्धतीने याची हाईट दाखवा. दिसत नाही ते, ठीक आहे. बघा दिसतंय, याला नंबरिंग करा 1 2 3 4. हा 1 डॅश 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश. ओके. आता लक्षात घ्या, हा झाला फ्रंट व्ह्यू, हा झाला टॉप व्ह्यू. आता काढायचा याचा साईड व्ह्यू. साईड व्ह्यू कसा काढायचा, साईड व्ह्यू कसा काढायचा, साईड व्ह्यू काढता येतो ना सगळ्यांना. तुम्ही प्रथम सत्रामध्ये फर्स्ट इयरमध्ये शिकलेला असाल साईड व्ह्यू. तर लक्षात घ्या, साईड व्ह्यू काढायसाठी असा व्हर्टिकल ॲक्सिस तुम्ही ड्रॉ करताना, तर हा व्हर्टिकल ॲक्सिस ड्रॉ करायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची, याच्यामध्ये एक आडवा पेनिट्रेट होणार आहे दुसरा प्रिझम. तर पुढे प्रॉब्लेम वाचा तुम्ही. बघा, इट इज पेनिट्रेटेड बाय अनदर व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम ऑफ साईड 50 mm अँड ॲक्सिस 100 mm. म्हणजे इकडं लक्षात घ्या, हा एक व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम तर आहे, पण या व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझममध्ये दुसरा एक स्क्वेअर प्रिझम काय होणार आहे, हॉरिझॉन्टली पेनिट्रेट होणार आहे. आणि त्याचे जे डायमेन्शन आहेत ना, ते याच्या डायमेन्शन एवढेच आहेत. म्हणजे जेवढा याचा बेस आहे तेवढाच बेस दुसऱ्या हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझमचा आहे जो याच्यात पेनिट्रेट होणार आहे, तेवढीच हाईट दुसऱ्या हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझमची आहे जो याच्यात पेनिट्रेट होणार आहे. म्हणजे इथं 100 बसला पाहिजे, इथं 100 बसला पाहिजे. त्यामुळं मी तुम्हाला हे मध्येच का सांगितलं, कारण हा ॲक्सिस थोडा बाजूला काढायचा. इथं 100 बसला पाहिजे असा, इकडं 50 इकडं 50 असा बसला पाहिजे तो. ठीक आहे, तेव्हा हा ॲक्सिस काढा. आता काय करायचं बरं, आता याचं तुम्हाला साईड व्ह्यू काढायचं आहे. ठीक आहे. मग साईड व्ह्यू काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे साईड व्ह्यू कसा काढतो आपण. एक तर 2 पद्धतीनं तुम्ही साईड व्ह्यू काढू शकता. एक तर इथं 45ची लाईन घ्या अशी, आणि 45ची लाईन घ्या, किंवा कंपॉसने पण तुम्ही ड्रॉ करू शकता. बघा, हा 4 इकडं प्रोजेक्ट करा, इथं येईल. नंतर हा 1 आणि 3, हा 1 3 इथं येणार आहे. लक्षात येते सगळ्यांना. हा 2 जो आहे तो इथं येईल. नंतर काय करताल, हे सगळे पॉईंट इथून वरती प्रोजेक्ट करा. बघा, हा वरती इकडं जाईल. नंतर हा 2 जो आहे तो, हा 1 3 वरती जाईल असा. लक्ष द्या सगळ्या. नंतर हा वरती प्रोजेक्ट होईल. लक्षात येत आहे फजाल, ओके आहे का. नंतर याचे प्रोजेक्शन इकडे घ्या, आणि हे प्रोजेक्शन तर ऑलरेडी तुम्ही इथे घेतलेले आहेत, हे तर ऑलरेडी घेतलेले आहेत. आता लक्षात घ्या, आता बघा, आता याला नंबरिंग करा, नंबरिंग करा. इकडे लक्षात घ्या, इथं कोणता पॉईंट असेल बरं, हे बघा 4 एक न्या, मग इथे येणार आहे 4 डबल डॅश. बघा 4 4 डॅश 4 डबल डॅश, या लाईनवर 1 3 आहे, आणि इकडं 1 3, हा 1 डबल डॅश 3 डबल डॅश. इकडे कोणता आहे 2, तर हा 2 डबल डॅश. हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, लक्ष द्या. 1 डबल डॅश 3 डबल डॅश 4 डबल डॅश. क्लिअर आहे, क्लिअर आहे सर्वांना. वैभव क्लिअर आहे. आता लक्षात द्या, हा झाला फ्रंट व्ह्यू, हा झाला टॉप व्ह्यू, हा झाला साईड व्ह्यू. हा कोणत्या प्रिझमचा झाला, जो व्हर्टिकल प्रिझम होता त्याचा. जो व्हर्टिकल प्रिझम होता त्या व्हर्टिकल प्रिझमचा आपण फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. लक्षात घ्या, ही लाईन पण डार्क दिसेल, ही 1 3ची लाईन दिसेल ना इकडून, 1 3चा कॉर्नर साईड व्ह्यूमध्ये, आणि इकडून हा 2चा कॉर्नर पण दिसणार आहे. म्हणजे ही लाईन पण डार्क दिसेल, ह्या लाईन सगळ्या डार्क दिसतील. ठीक आहे. हा झाला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू. कोणत्या प्रिझमचा, व्हर्टिकल प्रिझमचा. ते इथं सांगितलं होतं ना, व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम 50 mm साईड, 100 mm ॲक्सिस लेंथ,
फेसेस इक्वली इन्क्लाइन टू व्हीपी, तर त्याचा आपण टॉप व्ह्यू ड्रॉ केला, फ्रंट व्ह्यू ड्रॉ केला, साईड व्ह्यू ड्रॉ केला. आता पुढे काय सांगितले बघा, या व्हर्टिकल स्क्वेअर प्रिझम मध्ये दुसरा एक हॉरिझॉन्टल प्रिझम पेनिट्रेट होतोय. बघा इथं सांगितलं इट इज पेनिट्रेटेड बाय अनदर स्क्वेअर प्रिझम. याच्यामध्ये एक दुसरा स्क्वेअर प्रिझम पेनिट्रेट झालाय. आणि कसा पेनिट्रेट झालाय तो, ज्याची बेस आहे 50, म्हणजे दुसऱ्याचा पण बेस किती आहे 50 आहे. जो हॉरिझॉन्टल याच्यात दुसरा जो पेनिट्रेट होणार त्याचे ॲक्सिस हाईट पण 100 आहे. आणि पुढे काय सांगितलं बघा, सो दॅट इट्स ॲक्सिस इज पॅरलल टू HP अँड VP. ॲक्सिस कसा आहे त्याचा, HP आणि VP ला पॅरलल आहे. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हा, ही HP आणि VP ला जर पॅरलल म्हणलं ना तर असा ॲक्सिस येणार आहे, असा. बघा ही लाईन HP ला आणि VP ला पॅरलल आहे का नाही, ही जी लाईन आहे ही HP ला पॅरलल आहे का नाही, आडवी आहे ना, HP ला पॅरलल आहे आणि VP ला पण पॅरलल आहे. म्हणजे तुमचा जो दुसरा प्रिझम आहे ना त्याचा ॲक्सिस HP आणि VP ला पॅरलल आहे, म्हणजे तो असा आडवा आहे. लक्षात घ्या, म्हणजे आडवा आहे. जेव्हा HP ला VP ला पॅरलल ॲक्सिस सांगितलं जातं तेव्हा तो ॲक्सिस या एक्स ॲक्सिसला, या एक्स डॅश ॲक्सिसला पॅरलल असतो. आणि पुढे काय सांगितले बघा, अजून पुढे काय सांगितले बघा, अँड 12 mm इन फ्रंट ऑफ द ॲक्सिस ऑफ व्हर्टिकल प्रिझम. बघा इट्स ॲक्सिस इज पॅरलल टू HP अँड VP अँड 12 mm इन फ्रंट ऑफ द व्हर्टिकल प्रिझम. व्हर्टिकल प्रिझमच्या किती समोर आहे तो, 12 mm ने समोर आहे, इन फ्रंट आहे. आणि पुढे काय सांगितले बघा, द फेसेस ऑफ द पेनिट्रेटिंग प्रिझम, म्हणजे जो आडवा प्रिझम याच्यात पेनिट्रेट होणार आहे त्याचे फेसेस पण कसे आहेत, इक्वली इन्क्लाइन टू HP आहेत. ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ प्रिझम शोविंग लाईन्स ऑफ इंटरसेक्शन. आणि प्रोजेक्शन ऑफ प्रिझम तुम्हाला ड्रॉ करायचं. मग लक्षात घ्या आता काय करायचं, इथं त्यांनी अजून एक कंडिशन द्यायला पाहिजे होती की हा याला बायसेक करतोय का, हॉरिझॉन्टली पेनिट्रेट होत असताना किती हाईटवरून पेनिट्रेट होऊन जातोय, तर याला आपण बायसेक करून पेनिट्रेट करू. बघा आता सपोज याची हाईट तुम्हाला माहिती आहे, किती हाईट आहे याची, 100 आहे, 100 हाईट आहे. 100चा मिड पॉईंट कुठे येणार आहे, 50 वर येईल. तर काय करा, याला 50 वर अशा पद्धतीने एक ॲक्सिस ड्रॉ करा, 50 वर असा एक ॲक्सिस ड्रॉ करा. हा जो ॲक्सिस आहे तो इकडं साईडमध्ये पण ड्रॉ करा, साईडमध्ये पण ड्रॉ करा. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला इथं सांगितलं जातं ना की इट इज पेनिट्रेटेड बाय हॉरिझॉन्टल प्रिझम, हॉरिझॉन्टल प्रिझम त्याच्यामध्ये पेनिट्रेट होतोय असं जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं तेव्हा काय करायचं बघा, बघा लक्षात घ्या. आता याच्यात जेव्हा तुम्हाला हॉरिझॉन्टल प्रिझम याच्यामध्ये पेनिट्रेट होतोय असं सांगितलं जातं, हे मिटू का रे, हे येल्लो येल्लो क्लिअर आहे का, दिसतंय का हे सगळं, हे दिसतंय का फजल, ठीक आहे ओके. आता लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, 1 2 2 3 4, 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश, 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश, हा किती आहे, हा 4 डबल डॅश, 1 डबल डॅश 3 डबल डॅश 2 डबल डॅश, हा 2 डबल डॅश 3 डबल डॅश 1 डबल डॅश 4 डबल डॅश. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आता काय सांगितलं, याच्यात हॉरिझॉन्टल सिलेंडर पेनिट्रेट होत आहे. तर जनरली काय करा तुम्ही, याच्यामध्ये जो हॉरिझॉन्टल सिलेंडर पेनिट्रेट होतोय, याच्यामध्ये जो हॉरिझॉन्टल सिलेंडर पेनिट्रेट होतोय, तर तो पेनिट्रेट होणारा जो हॉरिझॉन्टल सिलेंडर आहे, सपोज तो या हा त्याचा ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस आहे बघा, सपोज हा ॲक्सिस आहे, हा जो हॉरिझॉन्टल सिलेंडर याच्यात पेनिट्रेट होणार आहे ना त्याचा हा ॲक्सिस आहे. सपोज हे डॅश कसं काय नाही आलं यार, अशी लाईन घ्यायची होती मला, ठीक आहे. बघा आता हा ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस आहे, हा कोणाचा ॲक्सिस आहे, हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्रिझमचा, जो याच्यात पेनिट्रेट होणार आहे हॉरिझॉन्टली. पण तुम्हाला काय सांगितलं, इट इज 12 mm इन फ्रंट सांगितलं की नाही, कुठं दिलं ते,
हे बघा 12 mm इन फ्रंट ऑफ द ऍक्सिस ऑफ व्हर्टिकल प्रिझम. व्हर्टिकल प्रिझमच्या ऍक्सिस पासून किती समोर आहे तो 12 mm ने. मग काय करायचं, परत इथं एक 12 mm चा असा एक व्हर्टिकल ऍक्सिस काढायचा. हे बघा किती इन फ्रंट आहे तो 12 mm. हा 12 mm. आता काय करायचं बघा, याचा क्लोन घेतो मी. हा येईल का याचा क्लोन? येईल, मुश्किल आहे याचा क्लोन येणं. ठीक आहे, जाऊ दे जाऊ दे, याचा शेपच घेऊ. हे बघा आता इथं काय करायचं तुम्हाला, इक्वली इन्क्लाइन स्क्वेअर परत इथं ड्रॉ करायचं. हा या सेंटरवर लक्षात घ्या. किती किती डायमेन्शन आहे याचं, तेवढंच आहे ना, जेवढं याचं डायमेन्शन आहे तेवढंच डायमेन्शन याचं आहे. लक्ष द्या लक्ष द्या. ठीक आहे, जाऊ दे, याच्यात थोडा टाइमपास होता. आपण काय करू, डायरेक्ट घेऊ त्याला. इकडे लक्षात घ्या, इथं तुम्हाला स्क्वेअर, इकडे लक्षात घ्या, इथं जो स्क्वेअर प्रिझम आहे ना दुसरा, जो याच्यातून हॉरिझॉन्टली पेनिट्रेट होणार आहे, त्या स्क्वेअर प्रिझमला काय करायचं आहे, जो हॉरिझॉन्टली पेनिट्रेट होणारा स्क्वेअर प्रिझम आहे, हा स्क्वेअर प्रिझमचा तुम्हाला इथं सेंटर भेटणार आहे. हा इथं सेंटर भेटणार. हा सेंटर भेटल्यानंतर आता काय करायचं, याची साईड किती आहे बरं, 50 mm आहे की नाही याची साईड पण. मग काय करायचं, इथं तुम्हाला एक 25 रेडियसचा सर्कल ड्रॉ करा. तुम्हाला काढता येतो, इक्वल इन्क्लाइन स्क्वेअर सर्कल मेथडने काढता येतो. इथं सर्कल काढा. असं किती रेडियसचं सर्कल काढताल, किती रेडियसचं सर्कल काढताल, 25 mm सर्कल काढा, 25 mm रेडियसचं. आणि हे सर्कल काढल्यानंतर हे सेंटर घ्या त्याचं, या सेंटरवर एक असं सर्कल काढा 25 mm रेडियसचं. वाटतंय का मध्यभागी? ठीक आहे, बघा आता लक्षात घ्या. आता काय करायचं, आता याला टँजंट काढायचे या सर्कलला, टँजंट. हे बघा असे टँजंट काढा, याला टँजंट काढा, याला टँजंट काढा. टँजंट म्हणजे माहिती आहे ना, याला टँजंट काढा. सर्कलला टच करून जाणाऱ्या लाईन. खरं तर ते इथं येऊन जातं ते कॉर्नरवर, पण आता ठीक आहे, आपण एवढे इन्स्ट्रुमेंट नाही आहे त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या. ते टँजंट जे आहे ना ती अशी येणार आहे इथं. ह्याची जी टँजंट आहे ती अशी येईल इथं कुठंतरी, इथं याची टँजंट अशी येईल, आणि याची जी टँजंट आहे ती इथून अशी याला इथं टच होईल. ठीक आहे, हे बघा अशी येणार. आता याला जर तुम्ही 1 2 3 4 नंबरिंग केली असेल तर याला ABCD नाव द्या. याला A म्हणा, याला B म्हणा, याला C म्हणा, आणि याला D म्हणा. लक्षात घ्या. आता काय करायचं, जी प्रोसेस आपण इथं केली होती ना, हे बघा लक्षात घ्या. टॉप व्ह्यूमध्ये आपण इक्वल इन्क्लाइन स्क्वेअर काढला, टॉप व्ह्यूमध्ये आपण इक्वल इन्क्लाइन स्क्वेअर काढला, याच्यावरून आपण फ्रंट व्ह्यू काढला, आणि नंतर आपण साईड व्ह्यू काढला. आता काय करायचं, सेम असंच करायचं, फक्त इक्वल इन्क्लाइन स्क्वेअर कुठं होता, इथं होता. आता हा इक्वल इन्क्लाइन स्क्वेअर इथं आला म्हणजे याचे रेक्टँग्युलर फेसेस कुठे येणार, इकडं, आणि याचं परत रेक्टँग्युलर फेसेस इथून इकडं. तर चला आता याचे प्रोजेक्शन घेऊ. पदल लक्ष दे. आता लक्षात घ्या, इथून तुम्हाला काय करायचं आहे, याचे प्रोजेक्शन आपण घेऊ. बघा हे प्रोजेक्शन घेत असताना सगळ्यात पहिलं इथलं प्रोजेक्शन घ्या. बघा सगळ्यात पहिलं इथलं प्रोजेक्शन घेऊ आपण. बघा हा D आहे, हा D इकडं प्रोजेक्ट होईल, दिसतंय का सगळ्यांना. हा जो A आहे तो इकडं प्रोजेक्ट होईल. नंतर हा जो B आहे तो इकडं प्रोजेक्ट होईल असा. ठीक आहे. आता बघा, आता तुम्हाला काय सांगितलं इथं, याची ॲक्सिस लेंथ किती आहे बरं, इकडं लक्ष द्या यार. आपल्याला फास्टमध्ये डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस घ्यायचं आहे.
आता याची ॲक्सिस लेंथ किती आहे 100 आहे, म्हणजे 50 इकडे येईल आणि 50 इकडे येईल की नाही, इकडं 50 इकडं 50 असं मोजून घ्या त्याला, 50 50 घ्या सूट व्हायला. ठीक आहे, थोडा थोडा फेंट फेंट दिसत असला तरी ओके. हे बघा इकडं 50 घ्या आणि इकडं 50 घ्या. ठीक आहे, असा ड्रॉ होईल. त्याच्यानंतर इथून इथून ही लाईन अशी ड्रॉ होईल इकडं, आणि हा पार्ट जो आहे तो इकडं ड्रॉ. थोडं इकडं जास्त झाला आता, तो इकडे जास्त झाला ना थोडा. ठीक आहे, बघा आता अशा पद्धतीनं तुम्हाला तू जा बरं घरी. चला इकडं लक्ष द्या आता, इकडं लक्ष द्या. इथून काय करायचं, याचा आता फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा. फ्रंट व्ह्यू बघा, हा डी आता हा डी डबल डॅश होता, हा काय होता डी डबल डॅश, बरोबर. हा डी डबल डॅश, ए डबल डॅश, बी डबल डॅश, सी डबल डॅश. तर याच्या करस्पॉन्डिंग इथं काय भेटणार आहे, डी डॅश डी डॅश. क्लिअर आहे का, ए डॅश सी डॅश, ए डॅश सी डॅश, इथं बी डॅश, इथं बी डॅश. ओके आहे, क्लिअर आहे. आता हे प्रोजेक्शन परत खाली घ्यायचे. हां, इथले प्रोजेक्शन खाली घ्या. बघा आता हे प्रोजेक्शन आपण खाली घेऊ. हा प्रोजेक्शन इथं येणार आहे, दिसतंय सगळ्यांना. याचा कलर बदलायचा का, याचं सगळं सेमच वाटणार आहे. हे बघा, हा एचं प्रोजेक्शन इथं येणार आहे, ए. काही दिसत नाही तुम्हाला, दिसतोय का याच्यात, दिसतोय का तुम्हाला, ते कॅमेऱ्याचं जाऊ दे, तुम्हाला याच्यात दिसतोय का, मग ओके आहे. चला इकडं लक्ष द्या. नंतर हा जो आहे तो इथं कट होईल असा. आता इथून याचे प्रोजेक्शन इकडे घ्या. बघा इथून हा प्रोजेक्ट इकडं होईल, हे बघा हा इकडं प्रोजेक्ट होईल, हा जो आहे तो इकडं प्रोजेक्ट होईल, आणि हा जो आहे तो इथून इकडं प्रोजेक्ट होईल असा. ठीक आहे, ठीक आहे. आता आपल्याकडे, ठीक आहे, आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहेत, तुम्ही लक्षात घेऊन टाका आता थोडंसं. मग याचे प्रोजेक्शन खाली घ्या असे. ठीक आहे, ठीक आहे ना, जाऊ दे ना, इकडं लक्ष दे ना. तुझं लक्ष नाही म्हणून ते तिरकं गेलं. हां, वरतून चल लक्ष द्या. हे प्रोजेक्शन घेतलं, नंतर हे घ्या. हे बघा थोडंफार डायमेन्शन हो द्या, इकडे तिकडे काही होत नाही. थोडंसं तुम्ही लक्ष द्या, फक्त तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. समजतंय का, समजत नसेल तर ते विचारा. हे प्रोजेक्शन घ्या. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता काय करायचं बघा, आता सेम सेम पॉईंट मॅच करा. बघा आता सेम सेम पॉईंट मॅच करत असताना आता तुम्हाला सगळ्यात पहिलं इथं बघा, सगळ्यात पहिलं इथं तुम्हाला हा इकडचा ए आहे आणि इकडचा ए इथं मॅच होते की नाही, हा ए, म्हणजे इथं भेटणार ए, इथं ए. लक्षात येत आहे. हे बघा हा ए आहे इकडं, ही एची लाईन इकडं आहे की नाही, इकडून आलेली एची लाईन, हा इकडचा ए. हे बघा ही एची लाईन आहे ही, आणि इकडचा ए, इथं ए, इथं ए. त्याच्यानंतर या लाईनवर कोणता आहे, बी आणि डी आहे की नाही या लाईनवर, म्हणजे इथं येणार आहे बी आणि डी, इथं पण बी डी. लक्ष द्या, इथं कोणता आहे, सी आहे, म्हणजे या लाईनवर इकडे येणारे सी, इकडे येणारे सी. ठीक आहे. आता जर तुम्ही याला जर ड्रॉ करायचं झालं तर काय करायचं बघा, याच्या आउटलाईन ज्या आहेत ना त्या डार्क काढायच्या अशा. हे बघा आउटलाईन अशा डार्क काढून टाका बिंदास. हे पण इथपर्यंत डार्क काढायची, हे इथपर्यंत डार्क काढायची. लक्षात येत आहे का. आणि मध्ये झालेला जो पार्ट आहे ना तो असा डॉटेड दाखवायचा, डॅश दाखवायचा, डॅश. आणि इथला मध्ये गेला पण डॅश दाखवायचा. ठीक आहे. आता बघा इथून पुढे बघा, लक्ष द्या. आता खूप महत्त्वाचं आहे, याच्यानंतरचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला काढायचे प्रोजेक्शन. आता लाईन ऑफ इंटरसेक्शन काढायचं आहे. लाईन ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी काय करायचं, हा इथं 1 कट झालाय ना, याला नाव द्यायचं P1. इथं 3 कट झालाय ना, याला नाव द्यायचं P3. इथं 4 कट झाला की नाही, याला नाव द्यायचं P4. इकडं 4 कट झाला की नाही, याला नाव द्यायचं Q4. ठीक आहे. हे सगळे प्रोजेक्शन कुठे घ्यायचे, आता वरती घ्यायचे. बघा हे प्रोजेक्शन वरती घ्या, नंतर हे प्रोजेक्शन वरती घ्या, नंतर याचे प्रोजेक्शन वरती घ्या, आणि नंतर याचे प्रोजेक्शन वरती घ्या. ठीक आहे.
हे सगळे प्रोजेक्शन वरती घ्यायचे. तसंच इकडं देखील हे कट झालेले पॉईंट जे आहेत, इथं सी कट झालाय, हा सी इकडं प्रोजेक्ट करा असा. नंतर हा इथं एक पॉईंट कट झाला, हा सी पण इकडं प्रोजेक्ट करा. बघा लक्षात घ्या, सी आहे हा कट झालेला. आता काय करायचं बघा, आता खूप साऱ्या लाईन झाल्यात, थोडंसं चक्र आल्यासारखं व्हायला असेल तुम्हाला, पण तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ज्यांनी सुरुवातीपासून लक्ष देतात त्यांच्या लक्षात येणार त्या. इकडं लक्षात घ्या. आता काय करायचं बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. आता इथं सेम पॉईंट तुम्हाला मॅच करायचे ना. बघा आता ही जी 2-3 ची लाईन आहे ना, 2-3च्या लाईनवर P3 कट होतोय. मग बघा आता इकडून बघायचं तुम्ही, हा P3 कशाला आहे, बी आणि डी वर कट होतोय. तर इकडून ह्या बीच्या लाईनवर हा 3 पॉईंट बघायचा. कुठं आहे हा, इथं आहे. मग बघा इथं येतो तो P3, इथं घ्या P3. हा इकडून पण कट होतो, याला Q3 म्हणा, याला काय म्हणायचं, Q3. हे बघा याला P1 म्हटलंय का, याला Q1 म्हणा. एक साईडला P1 म्हणा, P म्हणा, दुसऱ्या साईडला Q म्हणा. मग हा P1 आहे, तर इथं काय होणार आहे, हा इथं पण P1, सॉरी 1 ची लाईन इथं आहे, हा सॉरी इथं म्हणा P1. हा P3, 3 ची लाईन इथं आहे ना, इथं येईल P3, इथं येईल हा P3. हे बघा इथं येणार आहे P3, इथं येणार आहे P1. ओके. आता Q1 आणि Q3 बघा कुठं आहे, Q1 ची लाईन कुठं कट होते, 3-4 ला. मग 3-4 कुठे आहे बघा, 3-4 ची जी लाईन आहे ती परत इकडं आहे. मग इथं कट होणार आहे तुमचा Q3, याला थोडं वरती घ्या, इथं कट होणार आहे P3. त्याच्यानंतर बघा आता P4 कुठे कट होणार आहे, इकडून 4 ची लाईन बघा. आता ही जी 4 ची लाईन आहे याच्यावर बघायचा हा जो P4 आहे ना, तो इकडं बघायचा कुठं कट झालेला आहे. इकडं कुठे कट झालेला आहे, तो इथं. म्हणजे एक काम करा, हा PC इथं कट झालाय, हा PC घ्या, इकडून घ्या त्याला या लाईनवर. ठीक आहे, कोणत्या, 2 ची लाईन बघायची, ही 2च्या. हे बघा हा C इथं कट झाला की नाही, PC आणि QC. कोणती लाईन आहे ही, 2 ची. मग इकडून 2 ची लाईन बघायची, ही 2 ची लाईन. या 2च्या लाईनवर एक ठिकाणी आहे इथं PC. बघा एक ठिकाणी आहे तिथं PC आणि एक ठिकाणी आहे QC, PC QC. त्याच्यानंतर हा जो 4 आहे, आता हा 4 कुठे कट झालेला आहे, 4 जो आहे तो कट झालेला नाही आहे, त्यामुळे तो असाच राहील. आता हे खूप सारं प्रोजेक्शन हे झालं आहे, पण लक्षात घ्या याचं जे इंटरसेक्शन आहे ना, ते तुम्हाला असं येतं बघा, असं या टाईपमध्ये याचं इंटरसेक्शन असा शेप येतो बघा त्याचा. हे कर्व्ज ऑफ हे लाईन ऑफ इंटरसेक्शन इथं काढावं लागतं. आणि याला डॅश पण येतं बघा, एक असं डॅश येतं. आता हे खूप साऱ्या लाईन झाल्यामुळे थोडंसं गोंधळ, पण इन जनरल लक्षात घ्या, हे मी तुम्हाला स्केचबुकवर सांगतो कर्व्ज ऑफ इंटरसेक्शन कसे काढायचे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, इथं तुम्हाला कशा पद्धतीनं म्हणजे प्रॉब्लेम वाचला की तुम्हाला सगळ्यात पहिलं लक्षात घ्यायचं आहे की जे 2 सॉलिड एकमेकांमध्ये पेनिट्रेट होणार आहेत त्या दोघांची पोझिशन कशी आहे. मग एक व्हर्टिकल प्रिझम आहे, तर त्या व्हर्टिकल प्रिझमचा टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू ड्रॉ करून घ्या. जो हॉरिझॉन्टल प्रिझम आहे पेनिट्रेट होणारा, त्या हॉरिझॉन्टल प्रिझमचा साईड व्ह्यू, नंतर फ्रंट व्ह्यू, नंतर टॉप व्ह्यू ड्रॉ करून घ्या. दोघांचे सेम पॉईंट मॅच करा, सेम जिथं कट बसतोय ना, त्याला त्या कट झालेल्या पॉईंटला नाव द्या. आता इथं कट बसतो याला बघा, ही BC ची लाईन याला कट होते, किंवा एक काम करा याला 2 ची लाईन कट होते ना, याला 2 म्हणा हवं तर, याला P2 म्हणा, Q2 म्हणा, P2 म्हणा, हे 2 म्हणा. त्यामुळं आपण इथं थोडंसं हे केलं बघा, इकडं लक्षात घ्या, याला आपण थोडंसं करूच. हे बघा इथं जी लाईन कट झाली ना, हे बघा इथं कट होतोय, याला P2 म्हणा, याला Q2 म्हणा. मग हे इकडचा जो 2 आहे ना, तो कट होतो इथं बघा, Q2 हा P2 असा. आता इकडचं पण आपलं मेजरमेंट नसल्यामुळं थोडासा इश्यू झाला आहे, पण हरकत नाही. तुम्ही हे P1 Q1 पण मार्क करा. इथं P1 आहे, इथं Q1 आहे. आणि मग आता लक्षात घ्या, आता हे जे पॉईंट आहेत बघा, आता हा जो पॉईंट आहे, कोणते, हे सगळे पॉईंट कुठं इथं देखील कट झाला आहे बघा. इथं कोणता पॉईंट कट झाला आहे, P13, आणि इथं Q13 कट झाला. ही 13 ची लाईन कट झाली की नाही, मग 13 ला पण मार्क करा. आता 13 जो आहे तो इकडे येतोय बघा. मग याचे प्रोजेक्शन घ्या खाली, याचे प्रोजेक्शन, हे मेजरमेंट घ्या प्रॉपर, येऊन जातं ते. हे मी तुम्हाला स्केचबुकवर सांगतो इंटरसेक्शन कसं येतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रोजेक्शन ऑफ सॉलिड नंतर इंटरसेक्शन ऑफ सॉलिडचा हा असा प्रॉब्लेम येतो. अजून एक प्रॉब्लेम बघायचा इंटरसेक्शन ऑफ सॉलिडचा. आता बघा इथं काय सांगितलं, एक व्हर्टिकल सिलेंडर आहे, बरोबर, एक व्हर्टिकल सिलेंडर आहे.
ठीक आहे ना. आता लक्षात घ्या, याला फास्टमध्ये सांगतो मी तुम्हाला. हा व्हर्टिकल सिलेंडर आहे, याचं बेस डायमीटर किती आहे बरं? 55 mm. ॲक्सिस लेंथ किती आहे? 80 mm. इट इज हॉरिझॉन्टली पेनिट्रेटेड बाय अनदर सिलेंडर ऑफ बेस डायमीटर 45 mm, ॲक्सिस लेंथ 90 mm. आणि काय सांगितलंय? सच दॅट ॲक्सिस इज पॅरलल टू व्हीपी and bisect the axis of vertical prism, draw the projection of solid showing curves of intersection. आता बघा, एक वर्टिकल सिलेंडर आहे, वर्टिकल सिलेंडर म्हटलं तर टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे? सर्कल. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये रेक्टँगल. मग सगळ्यात पहिलं इथं लक्षात घ्या, इथं ॲक्सिस काढायचा. सगळ्यात पहिलं इथं ॲक्सिस काढा. हा ॲक्सिस काढल्यानंतर टॉप व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे? वर्टिकल प्रिझम आहे, तर टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे सर्कल. लक्षात घ्या, टॉप व्ह्यू मध्ये सर्कल दिसेल. दिसतंय का सर्कल? ठीक आहे. आता फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसेल? याचा फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे? रेक्टँगल. तर मी तुम्हाला म्हटलं की सगळ्यात पहिलं तुम्ही सर्कल काढल्यानंतर काय करायचं? याला डिवाइड करायचं. ठीक आहे, याला डिवाइड करा पहिलं. तर हे बघा, याला डिवाइड करू आपण, 8 पार्टमध्ये डिवाइड करू. बघा आता, चल लक्ष द्या. आता याला आपण काय केलं? 12 पार्टमध्ये डिवाइड केलं. चला, थोडंसं इकडे तिकडे होत असेल तर हरकत नाही, वेळ वाया घालणं वगैरे. बघा, याला 1 म्हणा, 2 म्हणा, 3 म्हणा, 4 म्हणा, 5, 6, 7 आणि 8. आता काय करायचं? याचे सगळे प्रोजेक्शन वरती घ्या. इकडे लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल व्हर्टिकल सिलेंडर आहे, व्हर्टिकल सिलेंडर म्हटलं की तो उभा, म्हटलं की तो हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेला असतो. हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेला म्हणजे टॉप व्ह्यूमध्ये सर्कल दिसणार आहे, फ्रंट व्ह्यूमध्ये रेक्टँगल दिसणार. तर टॉप व्ह्यूमध्ये सर्कल काढा, फ्रंट व्ह्यूमध्ये याचं रेक्टँगल काढायचं. लक्षात घ्या. मग फ्रंट व्ह्यूमध्ये रेक्टँगल काढण्यासाठी याचे सगळ्यात पहिलं तुम्ही प्रोजेक्शन काढायचे. मग हा 1चं प्रोजेक्शन काढा. त्याच्यानंतर हा 2, 8चं प्रोजेक्शन एका लाईनमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर 3, 7चं प्रोजेक्शन घ्या. त्याच्यानंतर हा 4 आणि 6चं प्रोजेक्शन घ्या. बघा, 4 आणि 6चं प्रोजेक्शन. नंतर हा हे प्रोजेक्शन घ्या. बघा, क्लिअर आहे? आता काय करायचं? आता याच्या आउटलाईन ड्रॉ करून घेऊ आपण. ॲक्सिस लेंथ किती आहे याची? ॲक्सिस लेंथ जेवढी आहे तेवढा फ्रंट व्ह्यूमध्ये रेक्टँगल दिसेल. बघा, असा रेक्टँगल तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे. आता पुढे बघा, हा झाला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू. आता साईड व्ह्यू काढायचा आहे. साईड व्ह्यू कसा काढणार? साईड व्ह्यू काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, एक व्हर्टिकल ॲक्सिस ड्रॉ करायचा. व्हर्टिकल ॲक्सिस ड्रॉ करा. हा व्हर्टिकल ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर काय करणार? हा व्हर्टिकल ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर इथं एक 45 डिग्री इन्क्लाइन प्लेन ड्रॉ करायचं. हा, नंतर हे सगळे पॉईंट इथं प्रोजेक्ट करा. हे बघ, 1, हा 8, 6, काय म्हणतो बदल, हा एक ड्रॉ होईल. हा 2, 4. लक्ष द्या रे, कोण चुटकी वाजणार? हे बघा, लक्ष द्या. ओके आहे. हे प्रोजेक्शन घेतले. आता हे प्रोजेक्शन वरती घ्या. हे सगळे प्रोजेक्शन वरती घ्या. हा वरती प्रोजेक्ट होईल, हा वरती प्रोजेक्ट होईल, हा वरती प्रोजेक्ट होईल, हा वरती प्रोजेक्ट होईल, हा वरती प्रोजेक्ट होईल. आणि नंतर याचे प्रोजेक्शन इकडे घ्या. आणि बघा, तुम्हाला इथं साईड व्ह्यू मध्ये पण असा एक रेक्टँगल दिसेल. हे बघा, साईड व्ह्यू मध्ये पण असा रेक्टँगल तुम्हाला इथं दिसणार. दिसतोय का साईड व्ह्यू मध्ये रेक्टँगल? हा काय झाला? व्हर्टिकल सिलेंडरचा टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू. ओके. जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रॉब्लेम येईल
अ वर्टिकल सिलेंडर ऑफ बेस डायमीटर किती असू द्या, ॲक्सिस लेंथ 80 mm किती असू द्या ॲक्सिस लेंथ, हॉरिझॉन्टली पेनिट्रेटेड बाय, हे बघा व्हर्टिकल सिलेंडर म्हटलंय, व्हर्टिकल म्हणजे उभा सिलेंडर आणि त्याचा बेस डायमीटर दिला आहे, त्याचा ॲक्सिस हाईट दिली, तर लगेच तुम्ही टॉप व्ह्यू काढा, फ्रंट व्ह्यू काढा, साईड व्ह्यू काढा, इथं तुम्हाला 2-3 मार्क भेटून जातात 6 पैकी. आता 6 नाही 8 मार्काला येतो ना हा प्रश्न, तर 6 मार्काचा आहे, 6 मार्काचा आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या. आता हे काढल्यानंतर आता पुढे काय सांगितलंय बरं, याच्यामध्ये पेनिट्रेट झालाय, काय पेनिट्रेट झाला याच्यामध्ये, अनदर सिलेंडर, अजून दुसरा एक सिलेंडर याच्यात पेनिट्रेट झाला, आणि कसा पेनिट्रेट झाला, हॉरिझॉन्टली म्हणजे आडवा, म्हणजे दुसरा, इकडे लक्षात घ्या, म्हणजे हा होता व्हर्टिकल सिलेंडर, हा सिलेंडर कसा होता, असा व्हर्टिकल होता बरोबर, याच्यामध्ये आडवा सिलेंडर असा पेनिट्रेट झालाय, आडवा असा, लक्षात येतंय. मग आडवा सिलेंडर जो पेनिट्रेट होतोय त्याचा बेसचा डायमीटर किती आहे 45 आणि ॲक्सिस लेंथ किती आहे 90, अँड सच दॅट ॲक्सिस इज पॅरलल टू व्ही पी अँड बायसेक्ट द ॲक्सिस ऑफ व्हर्टिकल सिलेंडर. बायसेक्ट करणे म्हणजे 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणे. मग व्हर्टिकल सिलेंडरच्या ॲक्सिसला काय करत आहे, या हॉरिझॉन्टल सिलेंडरचा ॲक्सिस बायसेक्ट करतोय म्हणजे 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतोय. मग इथं एक बायसेक्टर ड्रॉ करून घ्या. बघा बायसेक्टर कसा ड्रॉ करणार, तर बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी इथं आपण ॲक्सिस लाईन घेऊ आणि इथं एक बायसेक्टर आपण ड्रॉ करू. बायसेक्टर म्हणजे त्याच्या मिडलमधून जाणारी लाईन. हे बघा सपोज हा बायसेक्टर आहे, हे बघा असा हा बायसेक्ट करत आहे सपोज. ठीक आहे, आता परत काय सांगितलंय बघा, बायसेक्टर ड्रॉ द प्रोजेक्शन आणि शो द कर्व्स ऑफ इंटरसेक्शन. आता लक्षात घ्या, आता दुसरा एक जो सिलेंडर आहे ना त्याचं डायमीटर याच्यापेक्षा कमी आहे का नाही. आता मला सांगा, जर वैभव लक्ष दे, आता जर तू जा बरं, तुला जायचं तर तू लक्षात देत नाही, हे समजलं पाहिजे की नाही, सोपं आहे हे समजलं तर. आता हॉरिझॉन्टल सिलेंडर याच्यामध्ये पेनिट्रेट होतोय, हॉरिझॉन्टल सिलेंडर काय होणार याच्यामध्ये पेनिट्रेट होणार. जर हॉरिझॉन्टल सिलेंडर याच्यामध्ये पेनिट्रेट होत असेल तर साईड व्ह्यूमध्ये सर्कल दिसेल की नाही, इकडून बघितल्यावर साईड व्ह्यूने दिसेल ना सर्कल, म्हणजे सर्कल कुठे ड्रॉ होणार आहे साईड व्ह्यूमध्ये, आणि किती डायमीटर आहे त्याचं 45 mm डायमीटर आहे. मग काय करता येईल, इथं सर्कल घ्या, कोणत्या कलरचं घेता, हा कलर दिसेल ना. चला हे सेंटर आहे, हे बघा इथं ड्रॉ करा. ओके का, चला घ्या त्याला बाजूला. आता याच्यात कुठं इंटरसेक्ट होत आहे ते आपल्याला तिथं लॉजिक लागणार नाही, कारण डायमेन्शन आपल्याकडे नाही, त्यामुळे तो कशाला कट करतोय. आता हा बाहेर जातोय का मध्ये येतोय हे मेजरमेंटवर डिपेंड आहे. हा बाहेर जातोय 45चा का मध्ये, हे लॉजिकली लक्षात येऊन जाईल तुम्हाला. याचं डायमीटर किती आहे 55 आहे बरोबर, हे 27.5 आहे, आणि हे 45 म्हणजे हे किती 22.5 म्हणजे मध्ये येणार आहे. ते लक्षात येत आहे का, मध्ये येणार आहे. बघा असा येईल तो. ठीक आहे, असा येईल, थोडा इकडे वाटतोय पण ठीक आहे, हरकत नाही. पजल ओके का, बघा ठीक आहे. आता लक्ष दे, आता बघा याला डिवाइड करा. आता याला डिवाइड करा, किती पार्टमध्ये डिवाइड करता याला, 12 मध्ये डिवाइड करा, 8 मध्ये करा 12च्या ऐवजी. बघा हा ऑलरेडी 1-2 झालेला आहे, इकडून एक ड्रॉ करा. अभिषेकचं नाव मस्के एक काय काही पण म्हणू नको. चला याला नंबरिंग करा. बघा आता याला नंबरिंग करू आपण. सपोज याला 1 2 3 म्हणलं, याला ABCD म्हणा, ABCD EFGH. ओके क्लिअर आहे. आता याचे प्रोजेक्शन घ्या, बघा आता याचे प्रोजेक्शन इकडे घ्यायचे ना. बघा आता हे याचे प्रोजेक्शन घ्या, याचे, हा इकडं प्रोजेक्ट होणार आहे. नंतर हा B आणि D एका लाईनमध्ये येणार आहे, हा इकडं प्रोजेक्ट होईल. नंतर हा C प्रोजेक्ट होईल, बघा हा C, हा प्रोजेक्ट होणार आहे. नंतर हा H आणि F प्रोजेक्ट होईल असा. नंतर हा G प्रोजेक्ट होईल. क्लिअर आहे का सर्वांना. प्रोजेक्शन घेतले आपण. आता तसंच हे प्रोजेक्शन खाली पण घ्या.
आता इकडे लक्षात घ्या, आपल्याकडे मेजरमेंट नाही आहे, त्यामुळं हा अलीकडून येतो का पलीकडून जातो हे तुम्ही मेजरमेंटनुसार तिथं येऊ द्यायचं. हा खाली प्रोजेक्ट होईल, नंतर हे दोन एका लाईनमध्ये येतील, नंतर हा प्रोजेक्ट होईल असं. ठीक आहे. आता परत हे प्रोजेक्शन इकडे घ्या, हा इथला पॉईंट इकडं प्रोजेक्ट होईल, हा इथला पॉईंट इकडं प्रोजेक्ट होईल, हा जो पॉईंट आहे तो इकडं प्रोजेक्ट होईल. आपण याचा कलर वेगळा घ्यायला पाहिजे होता का? दिसतायत का हे कलर? हा इकडं प्रोजेक्ट. ठीक आहे. आता बघा याची ॲक्सिस लेंथ किती आहे बरं? याची ॲक्सिस लेंथ किती आहे? इथं दिली ना ॲक्सिस लेंथ 90 mm, बरोबर. 90 mm म्हणजे इकडं 45 येईल आणि इकडं 45 येईल, बरोबर. मग इथून 45 घ्या असा. सपोज बघा इथपर्यंत येतोय 45. आणि तुम्हाला या डायमीटरचा जो सिलेंडर आहे हा, याचा साईड याचा फ्रंट व्ह्यू असा रेक्टँगल दिसेल, असा रेक्टँगल दिसणार आहे. आता हे सगळे पॉईंट मार्क करा. बघा इथं ए आहे आणि इथंच ई आहे, ए ई. इथं कोणता आहे? HFG. इथं BDC. परत इथं ABCD EFGH. ओके, असे मार्क करा. अभिषेक लक्षात येते? आता हे सगळे पॉईंट्स काय करायचे? याला खाली प्रोजेक्ट करा. बघा याचं प्रोजेक्शन खाली घ्या. कोणता कलर येतो आपला प्रोजेक्शनचा? हां, हाच कलर आहे ना. हां, याचं प्रोजेक्शन खाली घ्या, नंतर हे प्रोजेक्शन पण खाली घ्या असे. ठीक आहे. आता बघा, आता काय करताल? आता परत सेम पॉईंट मॅच करा. बघा इकडचा ए, इकडचा ए, इथं ए आहे, इथं ए आहे, इथं कोणता आहे? इथं बी आणि एच आहे. बघा बी आणि एच. इथं कोणता आहे? इथं सांगा बरं, इथं कोणता आहे? डी आणि सी इथं आहे ना, सी इथं आहे. इथं डी आणि एफ आहे. आणि ई कुठं आहे? बघा ई जो आहे ना तो इथं आहे. हा लक्षात घ्या, हे रेडवाले नाही आहेत. हे रेडवाले प्रोजेक्टर कुणाचे आहेत? हे व्हर्टिकल सिलेंडरचे आहेत, रेडवाले प्रोजेक्टर. हे जे आपण पिंक ड्रॉ करतोय ना, हे प्रोजेक्टर आहेत कशाचे? या हॉरिझॉन्टल सिलेंडरच्या. आता लक्षात घ्या, आता तसंच हे पॉईंट इकडं मार्क करा. बघा हा ए इथं येईल, हा BH इथं येणार आहे, इथं सी येणार आहे, इथं सी. इकडं कोणता आहे? हा डी आणि एफ आहे, DF. आणि इकडं ई आहे. लक्षात घ्या. मग याला पूर्ण ड्रॉ करा. हा आउट पार्ट ड्रॉ होईल, हा आउटसाईडचा पार्ट ड्रॉ होईल, हा ड्रॉ होईल, हा ड्रॉ होईल, हा ड्रॉ होईल. बघा एवढी याची आउटलाईन ड्रॉ करायच्या. ही पण आउटलाईन ड्रॉ होईल, ही पण आउटलाईन इथं ड्रॉ होईल. बघा हा टॉप व्ह्यू आहे असा. हे मध्ये गेलेला जो आहे तो असा डॅश दाखवायचा, डॅश. क्लिअर आहे? हा पण मध्ये गेलेला डॅश दाखवायचा. लक्षात येत आहे का? आता काय करायचं बघा, हे पॉईंट जिथं कट झाले ना, हे कट झालेले सगळे वरती प्रोजेक्ट करायचे. इकडचे कट झालेले सगळे इकडे प्रोजेक्ट करायचे. आणि इथं त्याचं कर्व सेम पॉईंट मॅच करून इथं कर्व ऑफ इंटरसेक्शन ड्रॉ होणार आहे. तर बघा आता इकडचे जे पॉईंट्स आहेत हे सगळे वरती प्रोजेक्ट. बघा इथं कट झालाय की नाही? इथं पॉईंट कट झालाय 2, 3 मध्ये. म्हणजे याला नाव द्या काहीतरी P2 म्हणा याला, किंवा P1 पण म्हणू शकता, काही फरक पडत नाही. P2. आणि याला म्हणा इकडं Q2. ठीक आहे, याला P1 म्हणा, याला Q1 म्हणा. ठीक आहे. आता इथं पण कट झालाय का नाही? इथं याला म्हणा P2, इकडं कट झाला याला म्हणा Q2. परत कुठे कट झालाय? इथे कट झालाय, याला म्हणा Q3. इथे कट झाला याला म्हणा P3. इकडे कट झाला याला म्हणायचं P4. इकडे जो कट झाला याला म्हणायचं Q4. ठीक आहे. किंवा सर्वात जास्त लॉजिकची गोष्ट आहे, याच्यापेक्षा पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो मी, नाव सांगतो मी, थांबा. हे नाव सांगतो मी, टेन्शन न घेऊ. हे नाव काय करा, तुम्हाला गोंधळ होणार नाही असं नाव सांगतो आता मी. हे बघा, तुम्हाला या लाईनचे नावं माहिती आहेत ना? या लाईनचे नावं माहिती आहेत ना? या पिंक कलरच्या ज्या लाईन आल्यात बघा, पिंक कलरच्या लाईनचे नावं माहिती आहेत ना? अरे माहिती आहे का नाही पिंक कलरच्या लाईनचे नावं? चला लक्षात आहे. बघा आता ही कोणती लाईन आहे बरं?
ही कोणती लाईन आहे? ईची लाईन आहे का नाही? ईची लाईन आहे का नाही? ही ईच्या लाईनला कट झाला, याला म्हणा पीई, याला म्हणा क्यूई. ओके, ईच्या लाईनला कट झाला म्हणून पीई क्यूई. ही कोणती लाईन आहे बरं? ही डी एफ, म्हणजे पी डी पी एफ आणि इकडं क्यू डी क्यू एफ, दोन दोन पॉईंट कट होतात इथं. इथं कोणत्या लाईनला कट झालाय? पी बी आणि पी एच. इथं क्यू बी आणि क्यू एच आणि इथं पी ए आणि इकडं क्यू ए. क्लिअर आहे? आता हे सगळे पॉईंट वरती प्रोजेक्ट करायचे ना, लक्षात घ्या. बघा आता हे सगळे वरती प्रोजेक्ट करू. बघा आता हे दोन एका लाईनमध्ये येऊ लागले. तुम्ही बघायचं एका लाईनमध्ये येतात का नाही. माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहेत. हे दोन पण एका लाईनमध्ये येऊ लागले. हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे दोन पण एका लाईनमध्ये येऊ लागले. एका लाईनमध्ये येत असतील तर येऊ द्या. लक्षात येत आहे का? हे दोन पण एका लाईनमध्ये येऊ लागले. फजाल, अरे क्लिअर आहे का? हे दोन एका, लक्षात येते? आता बघा, आता इकडे लक्ष द्या. जसं इकडचे पॉईंट कट झाले ना, तसे इकडे पण कट झालेत की नाही? इकडच्या पॉईंटला नाव दिलेच नाही तुम्ही. बघा इकडच्या पॉईंटला नाव द्या. हा कोणता होता? हा 1 होता की नाही? याला येल्लो कलर घ्या. बघा येल्लो कलरचे पॉईंट मार्क करा. इकडे लक्षात घ्या. हा कोणता आहे? 7 आहे की नाही? हा 7, म्हणजे हा 7. हा 1 आहे. हे बघा 1 आणि 5 आहे का? 1 आणि 5. बघा 1 5. इकडं कोणता आहे? 6 आणि 8. 6 8. आणि इथं कोणता होता? इथं कोणता आहे? 3. हा 3 आहे. आणि इथं कोणता आहे? 2 आणि 4. 2 आणि 4. हे बघा हे 2 आणि 4. ठीक आहे असे. आता काय करायचं? हे सर्कल बघा या पॉईंटला कुठे कुठे कट झालाय. आता बघा, आता इथं हा 6 8 ला कट झालाय की नाही? म्हणजे इथं येणारे पी 6 8 आणि इकडं क्यू 6 8. तसंच हा बघा इथं 1 5 कट झालेला आहे, म्हणजे इथं पी 1 5, इथं क्यू 1 5. त्याच्यानंतर इकडं 2 4 कट झालेला आहे. कुठं कट झाला आहे? तो इथे बघा, इथं पी 2 4 आणि इकडं क्यू 2 4. आता हे सगळे पॉईंट इकडे घ्या. बघा हे सगळे पॉईंट इकडे घेत असताना हा आहे पी 5. बघा हा आहे पी 5. हा पी 5 घ्या. नंतर हा क्यू. हे दोन्ही एका लाईनमध्ये येतात. हा एका लाईनमध्ये येतात. तुम्ही इन्स्ट्रुमेंट घ्या. हे दोन एका लाईनमध्ये येते. हे दोन एका लाईनमध्ये येतात. आणि नंतर हा. ठीक आहे असे. आता सेम पॉईंट्स मॅच करायचे. बघा आता जर तुम्ही सेम पॉईंट जर मॅच केले तर काय होणार आहे? बघा इथं आता सेम पॉईंट आपण मॅच करूया. लक्ष द्या सगळ्यांनी. हा कलर दिसेल का? बघा आता इकडचा P1 आणि इकडचा P1 कुठे आहे बरं? इकडचा PE. हा लक्षात घ्या. इकडे लक्षात घ्या. आता इकडचे जे पॉईंट आहेत हे कट करा. बघा आता हा PE आहे. PE कुठं कट होणार आहे? ईची लाईन बघा इथं कुठं आहे? इथं आहे ईची लाईन. हा इथं PE. लक्ष द्या. तसंच इथं PA आहे. PA पण इथं याच लाईनवर येणार. ए आणि ई याच लाईनवर येणार. हा त्याच्या मागे या. आता इथं डी आणि एफ आहे. PD आणि PF. आणि PD PF कुठं भेटणार आहे बरं? डी आणि एफ ची लाईन बघा इकडची. आता हे बघा इथं PD आणि PF ही आहे. आणि इकडून कुठं आहे? डी आणि एफ ची लाईन ही आहे का नाही? हे बघा ही लाईन आहे DF ची. दिसते का? हे बघा ना इथं दिलं ना आपण त्याला नाव डी. आणि ही डी आहे आणि एफ इथं आहे. बघा इथं भेटणार आहे तुम्हाला PD. इथं भेटणार आहे PF. लक्षात येत आहे का? त्याच्यानंतर इथं परत क्यू PB आणि PH आहे. तर इथं PB भेटणार आहे. बघा ही B ची लाईन आहे. आणि H ची लाईन कुठं आहे? इथं, म्हणजे इथं PH इथं भेटणार आहे PH. तसंच इकडचे बघा आता QC आणि QA या लाईनच्या लाईन QC आणि QA आहे. आणि इकडून ए आणि सी ची लाईन ही आहे. ए आणि सी ची. बघा ही ए आणि ए आणि ई, म्हणजे इथं भेटणार आहे PA आणि PE. तसंच इथं काय आहे? इथं QD आणि QF आहे. बघा आता ही QD आहे. हा आता ही QD ची लाईन, इकडून QD बघा, इकडचा QD आणि इकडून आलेला D ची लाईन कुठं आहे? बघा इकडून D ची लाईन कुठं आहे? ABC. कुठे गेला? ABCD. ही D. हे बघा इथं येणार ती ही लाईन आहे. इथं भेटणार आहे तुम्हाला PD म्हणा याला.
क्यू आपण वरतून म्हणतोय, हा भेटणार आहे, हा पी डी आणि पी एफ कुठे भेटाल इथं, ही लाईन आहे ना एफची, ही लाईन, सॉरी इथं पी एफ. तसंच नेक्स्ट पॉईंट जो आहे कुठला, क्यू एफ आहे बघा, क्यू एफ. मग एफची लाईन कोणती आहे बघा, ही आहे. म्हणजे इथं पी एफ भेटला, इथं क्यू एफ पण भेटणार आहे. आणि जसं इथं डी भेटलाय तसं इथं हे बी पण भेटणार आहे, हा बी, क्यू बी. म्हणजे इथं क्यू बी भेटतो. म्हणजे हे पॉईंट मॅच करायचे. आता काय करायचं, आता जेव्हा तुम्ही इकडून याला ऑब्झर्व करणार ना या डायरेक्शनने बघितल्यावर तुम्हाला कोणते कोणते पॉईंट दिसणार आहेत बरं, हा जी एफ ई डी सी दिसणार आहे की नाही. म्हणजे बघा जी एफ हा जी आहे, हा जी कुणाला अटॅच आहे, हा जी एफला अटॅच आहे, एफ कुणाला अटॅच आहे, ईला, ई बीला आणि बी डीला. म्हणजे असं भेटतंय. आणि इकडून हा असा भेटतो बघा, असं त्याचा आन्सर येतं. आणि हे जे आहे ना, हे मधलं डॉटेड काढावं लागतं, असं डॅश काढावं लागतं. दिस इज कॉल्ड इंटरसेक्शन ऑफ सिलेंडर. क्लिअर आहे का. तर हे बघा, थोडंसं इथं तुम्हाला जर इथं गफलत होत असेल तर हे तुम्ही व्यवस्थित प्रोजेक्शन घेऊन सॉल्व करा. ठीक आहे, सिंपल आहे, फक्त लक्षात घ्या. अवघड नाही, ते सोपंच आहे. फक्त ते बोर्डावर तुम्ही थोडंसं गोंधळले असाल ते खूप साऱ्या लाईन, ज्याने कंटिन्यू लक्ष दिलं त्याच्या लक्षात येणार आहे ते. तू इकडं पाहतो, छिडी खेळतो, कधी एक लाईन कोणती चालली, कुठून आली कुठून गेली, काही कळायला का तुला, नाही कळायला, कारण तू कॉन्सन्ट्रेशन लक्ष नाही द्याल. तर हे लक्षात घ्या, फक्त प्रोसिजर लक्षात घ्या तुम्ही, हे प्रोसिजर लक्षात घ्या, असं सॉल्व होणार आहे. ठीक आहे, ओके, चलो.